आणि यानंतर पुढची बातमी। मनोज जरांगेंचा मोठा भाऊ भाऊसाहेब जरांगेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याची माहिती आहे। दरम्यान जायकवाडीतील पाणी सिंदफणा नदीमध्ये सोडण्याची मागणी त्यांनी केली असून या संदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले। मागणी लवकरात लवकर मान्य न झाल्यास शेतकऱ्यांसोबत उपोषण करणार असल्याचा इशारा भाऊसाहेब जरांगेंनी दिलाय। एकीकडे जरांगे मराठा आरक्षणासाठी लढा देत असून आता त्यांच्या भावानं शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेत उपोषणाचा इशारा दिलाय। दरम्यान या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। गोविंद शेळके आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। गोविंद, काय मागणी आहे जरांगेंच्या भावाची आणि ती मागणी मान्य न झाल्यास उपोषणाचा इशारा दिला जातोय? निश्चितपणे एकीकडे आपण बघतोय की मनोज जरांगे पाटील हे आंतरवली सराटीमध्ये मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसलेत आणि त्यांचे मोठे बंधू भाऊसाहेब जरांगे यांचं सुद्धा एक आंदोलन सुरू होतं। 17 सप्टेंबरला ज्यावेळी मुख्यमंत्री हे छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमासाठी आले होते, त्यावेळी एक आंदोलन सुरू होतं। ज्या आंदोलनामध्ये भाऊसाहेब जरांगे हे मनोज जरांगे पाटील यांचे मोठे बंधू आहेत, त्यांचं आंदोलन सुरू होतं। आंदोलन यासाठी सुरू होतं की जायकवाडी धरणाचं जे काही पाणी आहे ते सिंदफणा प्रकल्पात सोडावं, ही मागणी खरं तर अनेक दिवसापासून होतीये। मात्र या पाण्याच्या मागणीसाठी भाऊसाहेब जरांगे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील आयुक्तालयाच्या समोर आंदोलन केलं होतं आणि त्यावेळी आंदोलनकर्त्यांसोबत मुख्यमंत्र्यांची भेट भाऊसाहेब जरांगे यांनी घेतली होती। अर्थात या भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यांना सिंदफणा प्रकल्पामध्ये पाणी सोडण्याचं आश्वासन दिलं। यासोबत दुसरी कुठली चर्चा झाली का याची माहिती मिळत नाहीये। मात्र एकीकडे मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलन करत असतानाच त्यांचे मोठे बंधू भाऊसाहेब जरांगे हे सुद्धा पाण्याच्या संदर्भात आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळालं आणि याच संदर्भात त्यांची मुख्यमंत्र्यांशी सुद्धा चर्चा झाली आहे। गोविंद, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।